अकोला येथे सिद्धी गणेश प्रोडक्शन अकोलातर्फे स्वातंत्र्य करंडक 12वा स्वातंत्र्य करंडक चालू आहे. तुमचा अभिनय, तुमची कविता, तुमची दिलदार मैत्री सदैव आमच्या स्मरणात राहील. काल झालेल्या नाटकाच्या दिवसाचा एक्सपेरिमेंट, मंगुरू, नायक, कागज के फूल, बाप, लालटेन, JCB, पेटलीतली माणसे, लेखकाचा पुत्रा, मसनवाटा, तसेच आज सकाळी झालेलं कोप, तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक शशिकांत इंगळे व जयंत दलालांचं जी सवयाची एकलव्य बुलढाण्याचं नाटकसुद्धा झालं. दी रोड शो, अननोन फेस, एव्हरीडे संडे, आडोसा, स्टार्ट आणि ओमेगा. शोधण्याचा प्रयत्न केला. मी तिच्या घरी पण गेलो. शेजाऱ्यांना कायमचं हे शहर सोडून गेलं. कुठे काय कशावर बोलू शकते? कारण रश्मी सांग, रश्मी सांग, रश्मी सांग, सांग मला, रश्मी सांग मला काय झालं? बोलता बोलता का सांग, तू असं का म्हणू शकते तिथे की दोघी? रश्मी थांब. त्या दिवशी तिथे मी नव्हतो, तिथे कोण होतं? मला नाही माहिती. रश्मी सांग तिथे कोण होतं? रश्मी त्या दिवशी तिथे मी नव्हतो तर तिथे कोण होतं? रश्मी सांग मला. रश्मी सांग. रश्मी मी तुला विचारतोय तिथे मी नव्हतो तर तिथे कोण होतं? तू कुठं बोलतेस? यशच्या प्रेयसीला मी पाहिलं आणि यश नाही दिसत. ही बघ यशची प्रेयसी. ते महत्वाचं नाही. महत्वाचं आहे कारण हा फोटो माझा आहे. काय? आता या फोटोमध्ये तुझ्यात काही साम्य नसताना तू कसं म्हणू शकते तुझा फोटो आहे म्हणून? कारण मी माझा चेहराच बदलून टाकला. त्या घटनेने मी आज विस्कटून गेले होते. जीव द्यावासा वाटत होता. पण आईने आधार दिला. बाबा गेल्यानंतर हीच तर होती. काही दिवसांनी आम्ही पुढे सोडायचं ठरवलं आणि ते आईच्या मागेने कोलकात्याला निघून गेलो. तिथे बाबांचे मित्र सर्जन स्पेशलिस्ट डॉक्टर सत्यजित रॉय भेटले.
बदलल्याचं माहीत होतं मला. काय हो, निदान ही गोष्ट तरी मला माहीत होती. तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते अंजलीने मला सांगितलं होतं. सुरुवातीला मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा तू सापडली नाही. आणि आता जेव्हा सापडली तेव्हा ही माझा चेहराच फक्त होता. पण हे सगळं तुला कसं कळलं? ॲक्च्युली पुढच्या आठवड्यात वाय डज वन डिसाइड्स टू डू प्लास्टिक सर्जरी, त्याच्यावर मला एक रिसर्च पेपर सादर करायचा. त्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून मी कित्येक सर्जरी स्पेशलिस्ट भेटलो. त्यात डॉक्टर सत्यजित रॉय पुण्याला आले. सखोल चर्चा केली आम्ही. मी त्यांना म्हटलं की मला काहीतरी टिप्स द्या. पण ते काही द्यायला तयार नाही. ॲक्च्युली त्यांचंही बरोबर आहे, कारण की त्यांना त्यांच्या रिसर्च पेपरमधून माहिती बाहेर द्यावी नाही. मी त्यांना खूप विनवणी केली की तुमच्या कुठल्याही पेशंटचं नाव मी बाहेर नाही काढलं. हे आश्वासन घेतल्यानंतरच त्यांनी मला काही नावं दिली. त्यातील एक नाव बुझलं. म्हणजे तुला हे सगळं माहीत होतं तरी तू मला माझ्या भूतकाळात घेऊन गेलास. हो, अगं म्हणजे स्वतःहून मला काही सांगणार नव्हतं हे मला माहिती. मी याच्यामध्ये यशची मदत घेत होतो, पण असं लग्न झाल्याचं मला हो, अंजलीकडून कळलं होतं. त्रास नाही झाला. नाही, स्वतःच्या मनाला मी तेवढं गंभीर नक्कीच केलं होतं. शेवटी काय घरच्यांच्या विरोधात नाही जाता आलं नाही. बरंच झालं. पण तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? सांगितलं त्याच्यावर. आता तू स्वतःला किती दूर नेऊन ठेवलं. आता मला तुझ्या मनातील भीती लागायची होती. अच्छा, म्हणजे मला माझा भूतकाळ आठवायला लावून त्रास देणे हा हेतू होता का तुझा? मीच नाही गं. लक्ष्मी, तुला कळतंय का? अजून तुझी काहीही चुकी नसताना तू स्वतःला किती मोठी शिक्षा दिलीस ती. अगं तू स्वतःचा शहरच नाही तर स्वतःची ओळख असलेला चेहरा सुद्धा बदललास. तुला काय वाटतं? स्वतःचा चेहरा बदलण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी इतकं सोपं होतं का? त्या दिवशी त्या नराधमाच्या हातून सुटण्याचा मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते. त्याच जगामध्ये माझ्या हाताला काटेरी झोपाची फांदीही लागली. मी ती फांदी सर्व शक्तीनिशी खेचली. त्याच्यावर वार करणार तेवढ्यात त्याने माझाच हात धरून माझ्याच हाताने माझ्या चेहऱ्यावर त्याच फांदीने असंख्य वार केले. पण विद्रूप करून टाकलं होतं रे त्याने मला. विद्रूप करून टाकलं होतं. त्या घटनेने माझं शरीर एकदाच रक्तगंगा झालं. मग कितीदा रक्तगंगा झालंय माझं मलाच माहित. Will you marry me? यशने नाकारलं म्हणून सहानुभूती दाखवतोस. आता सहानुभूती नाही. खरंच तुझ्यावर प्रेम करतो, तेही मनापासून. अगं, तेही मागील 5 वर्षांपासून. किती खोटं बोलशील. काहीही समज. खरं तर मी तुला 5 वर्षांपूर्वी अंजलीच्या लग्नात पाहिलं होतं. पण तुझं लग्न ठरल्याचं समजल्यावर मी तुझा विचारही केला. आणि त्यानंतर तुझ्यासोबत जे काही